कोल्हापूर कोर्टामध्ये कोरेटकरची हजेरी आणि 7 दिवसांच्या कोठडीची मागणी आता करण्यात येते। सरकारी वकिलांकडून कोरेटकरच्या 7 दिवसांच्या कोठडीची मागणी करण्यात आली आहे। ॲडव्होकेट सतीश घाग हे कोरेटकरची बाजू मांडतात। सुनावणीच्या दरम्यान कोर्टामध्ये कोरेटकरला चांगलाच घाम फुटलाय। कोरेटकरने शिवरायांचा अपमान केला। पोलिसांनी या संदर्भात कोर्टाला माहिती दिली आहे। कोरेटकरने पत्नीच्या माध्यमातून मोबाईल दिल्याची सुद्धा माहिती पोलिसांनी दिलेली आहे। भारती सहस्त्रबुद्धे आमच्या प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत। भारती, आपण ऐकलेला होता जो फोन कॉल व्हायरल झालेला होता, इंद्रजीत सावंत यांना धमकी दिलेली होती। अनेक त्याने आरोप केलेले होते, त्यामध्ये सुद्धा शिवाजी महाराज, संभाजी महाराज सगळ्यांविषयी त्याने वक्तव्य केली होती आणि त्याच्यावरच आता मागच्या दाराने कोर्टामध्ये जायची वेळ आलेली आहे। दरदरून घाम सुद्धा फुटला त्याला। अर्थात आणि आता जो युक्तिवाद सुरू आहे तोही फार महत्त्वाचा आहे। आधीच्या 2 वकिलांचा युक्तिवाद संपलेला आहे आणि आता कोरेटकरचे वकील घाग यांचा युक्तिवाद सुरू आहे। ते जे आधीच्या वकिलांनी सांगितलेले सगळे मुद्दे खोडून काढण्याचा प्रयत्न सुरू आहे घाग वकिलांकडनं आणि त्यांचं म्हणणं आहे की जो व्हिडिओ आणि ऑडिओ होता तो जाणीवपूर्वक व्हायरल केला गेला। खरं तर तक्रारदारांनी आधी पोलिसात जायला हवं होतं, मात्र तसं न करता सोशल मीडियावर आधी ऑडिओ व्हायरल केला गेला आणि नंतर त्या दिवशी दिवसभर तो ऑडिओ व्हायरल झाल्यानंतर संध्याकाळी 6 वाजता पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दाखल करण्यात आली आणि मग गुन्हा दाखल झाला। त्यामुळे या सगळ्याच्या मागे तक्रारदाराचा हेतू काय होता हे तपासलं गेलं पाहिजे, अशा पद्धतीची मागणी कोरेटकरच्या वकिलांनी केलेली आहे। इतकंच नाही तर कोरेटकरच्या वकिलाचं असं म्हणणं आहे की मीडिया ट्रायल सुरू आहे कोरेटकरच्या विरोधात आणि जो सरकारी वकिलांकडनं म्हटलं गेलं होतं की आम्हाला व्हॉइस सॅम्पल्स घ्यायचे आहेत, त्याच्यासाठी 7 दिवसाच्या पोलीस कोठडीची मागणी सुद्धा केली गेली होती। मात्र कोरेटकरच्या वकिलाकडनं असं सांगितलं जात आहे की पोलिसांकडनं कधीच व्हॉइस सॅम्पल घ्यायला बोलवलंच गेलं नाही आणि आता मात्र ते कारण दिलं जात आहे आणि वारंवार वकिलांकडनं हेच सांगितलं जात आहे कोरेटकरच्या की जे गुन्हे दाखल केलेले आहेत, जी कलमं लावली गेलेली आहेत ती अशी नाहीच आहे की ज्यात अटक होऊ शकते, मात्र तरीही कोल्हापूर पोलिसांकडनं अटक करण्यात आलेली आहे। त्यावर आता सरकारी वकील म्हणतात आहे की गुन्ह्यातली कलम अटक करायला बंधनकारक नसली तरी घटनेचं गांभीर्य लक्षात घेता तपास अधिकाऱ्यांना अटकेची कारवाई करण्याचा जो अधिकार आहे तो असतो आणि म्हणूनच तपास अधिकाऱ्यांकडनं अटक करण्यात आली आहे। इतकंच नाही तर अटक करण्यापूर्वी कोरेटकरच्या पत्नीला याची कल्पना दिलेली होती, त्यामुळे कोल्हापूर पोलीस कारवाई करताना कुठेही चुकलेले नाहीत। अगदी भारती, आणखी एक महत्त्वाचं म्हणजे ज्या वेळेला त्याचा मोबाईल ताब्यात घेण्यात आला पोलिसांकडून तेव्हा त्याने आपला मोबाईल फॉर्मॅट करून दिलेला होता, तेव्हा सुद्धा असा युक्तिवाद करण्यात आला होता की त्याने जे पुरावे आहेत ते नष्ट करायचा प्रयत्न केला। थोडं थांबवते यामिनी, तुला थोडं थांबवते। सर्व युक्तिवाद संपलेला आहे। आता लक्ष आहे जजेसकडे की स्वतः न्यायाधीश काय निकाल देतात, काय सांगतात, कारण 3 वकील उपस्थित होते आता कोर्टरूम मध्ये। सरकारी वकील होते जे पोलिसांची बाजू मांडत होते, असीम सरोदे होते जे तक्रारदाराची बाजू मांडत होते आणि सौरभ घाग हे ऑनलाईन उपस्थित होते जे कोरेटकरची बाजू मांडत होते। 3ही वकिलांचं बोलणं झालेलं आहे। आता शेवटी मी जी आता माहिती दिली ती सरकारी वकिलांना शेवट करण्यासाठी परत वेळ दिला गेला होता, त्यात त्यांनी पुन्हा एकदा नमूद केलेलं आहे की पोलीस कारवाई करताना कुठेही चुकलेले नाही, त्यामुळे आता युक्तिवाद आजच्या दिवसाचा संपलेला आहे। अगदी, पण काय मागणी करण्यात आली आहे सरकारी वकिलांकडून? किती दिवसांच्या कोठडीची युक्तिवादाच्या दरम्यान? युक्तिवादाच्या दरम्यान सरकारी वकिलांनी अगदी सुरुवातीला 7 दिवसाच्या पोलीस कोठडीची मागणी केलेली आहे आणि त्यांनी त्या 7 दिवसाची पोलीस कोठडी का हवी याच्यासाठी जी कारणं दिली होती ती अशी होती की आम्हाला व्हॉइस सॅम्पल्स घ्यायचे आहेत, कारण ही पूर्ण केस जी आहे ती फोन कॉलवरच्या धमकीची आहे आणि कोरेटकर यांनी वारंवार तो आवाज माझा नाहीच अशा पद्धतीने सांगितलं होतं, त्यामुळे तो व्हॉइस सॅम्पल घेणं खूप आवश्यक आहे, म्हणून आम्हाला पोलीस कोठडी हवी आहे। इतकंच नाही तर आरोपी गुन्हा दाखल झाल्यापासून 1 महिना आम्हाला सापडला नाही। या 1 महिन्यादरम्यान आरोपी कुठे होता, कुठे कुठे गेला, तो कुठल्या गाडीने फिरत होता, ती गाडी कोणाची आहे, अशा सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आम्हाला हवी आहेत। आता केवळ प्राथमिक चौकशी झालेली आहे, त्यामुळे सविस्तर चौकशी व्हायची आणि त्यासाठी आम्हाला 7 दिवसाची पोलीस कोठडी हवी आहे असं सरकारी वकिलांमार्फत सांगितलं गेलं कोल्हापूर पोलिसांकडून। अगदी भारती, जो प्रश्न मी विचारत होते तो असा की ज्यावेळेला कोरेटकरचा फोन ताब्यात घेण्यात आला तेव्हा त्याने आपला फोन फॉर्मॅट करून दिलेला होता, त्याच्यावरती पुरावे नष्ट करण्याचे आरोपही झाले होते, त्याविषयी कोर्टामध्ये काही युक्तिवाद झालाय का?
अर्थात असीम सरोदे हे जे वकील आहेत, फिर्यादीचे वकील आहेत, तक्रारदाराचे वकील आहेत, त्यांनी हे मुद्दे वापरले आणि मुद्द्यांमध्ये त्यांच्या होता आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो असीम सरोदे यांनी मांडला होता तो असा होता की या महिनाभरात 1 महिना एखादा आरोपी न सापडणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि या महिनाभरात या कोरटकरला ज्यांची मदत झाली त्यांचीही चौकशी केली पाहिजे. खरं तर मी वारंवार हे सांगते आहे की कोर्टाच्या बाहेर सुद्धा आरोप होतात आहे, राजकीय आरोप केले जातात आहे. सांगितलं जात आहे की काँग्रेसच्या नेत्यांनी मदत केली, वेळोवेळी वेगवेगळ्या लोकांची मदत झाली, चंद्रपुरात मदत झाली, असे वेगवेगळे दावे प्रतिदावे केले जातात आहे. त्या सगळ्याची चौकशी व्हावी आणि सत्य काय आहे हे बाहेर यावं असं असीम सरोदे यांनी कोर्टासमोरच थेट मागणी केलेली आहे. अगदी धन्यवाद भारती, माहितीसाठी. वेळोवेळी अधिकचे अपडेट्स घेत राहू. तर आताची ही मोठी बातमी आपण बघतोय. सध्या तरी कोर्टामध्ये युक्तिवाद जो सुरू होता मागच्या काही वेळापासून तो आता पूर्ण झालेला आहे आणि आता प्रतीक्षा आहे ती म्हणजे कोर्ट नेमकं काय निकाल देणार आहे आताच्या या सगळ्या घटनेवरती. कोर्टाकडे 7 दिवसांच्या कोठडीची मागणी सरकारी वकिलांकडून करण्यात आलेली आहे. तर ॲडव्होकेट सतीश घाग हे कोरटकरची बाजू मांडत होते. वेगवेगळ्या कलमांच्या आधारे खरं तर काय नेमकी किती दिवसांची कोठडी मिळावी या संदर्भातली तरतूद काय असावी हे सुद्धा आता स्पष्ट होणार आहे. सुनावणीच्या दरम्यान कोर्टामध्ये कोरटकरला चांगलाच घाम फुटलेला आहे. राज्यामधल्या वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये हे गुन्हे दाखल होते. प्रशांत कोरटकर याच्या विरोधामध्ये प्रशांत कोरटकरला पकडण्यामध्ये तब्बल 1 महिना लागला. खरं तर या गुन्ह्यामध्ये प्रशांत कोरटकर याला अटक करायला नको होती अशी बाजू प्रशांत कोरटकर याचे वकील मांडताना दिसत आहेत. मात्र प्रशांत कोरटकरने ज्या पद्धतीची वक्तव्य केलेली आहेत आणि एकूणच त्याचा समाजामध्ये उमटलेला परिणाम बघता त्याला अटक करणं किती गरजेचं होतं हे सुद्धा आता मांडलं जात आहे युक्तिवादामधून. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.